ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? हाय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपलं ज्योतिम ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आज मी गेली होती किराणामधून काय आणलं तर आज आपल्याकडे दूध नव्हतं आणि काल मी गेली होती भाऊजीला. तर भाऊजीला गेल्यामुळे काय होतं की काल जो काही किराणा संपला होता घरामधला तर तो मी काही आणलेला नव्हता. म्हणून मग मी आज सकाळी उठले आणि उठल्यानंतर काय केलं की मस्तपैकी इथे बाहेर गेले आणि मस्त बघा आता मी काय काय आणलेलं आहे चला दाखवते तुम्हाला. चला. आणि मी चहा पण प्यायचे बरं का. आता मी सकाळी उठल्यानंतर मग आता म्हटलं काय करायचं आहे तर मला तर चहा पिल्याशिवाय एनर्जी येत नाही. तुम्हाला येते का चहा पिल्याशिवाय एनर्जी? का मी चहा पिणार ना तेव्हाच मला एनर्जी येणार. ठीक आहे. तर त्याला मी हे कवर करून घेते, चांगलं दिसत नाही आपल्या व्हिडिओमध्ये नाही का. तर दरवाजा पण उघडून घेऊया. बाहेरचं वातावरण बघा खूप छान आहे. तर बघा आता आपण काय काय आणले मी दुकानामधून. तर आपल्याकडे दूध संपलेलं होतं. तर बघा पडलंय. तर बघा काय काय आणलंय आपण बघू शकता इथे. तर मुलगी झोपूनच आहे अजूनही. तर मी आणलेले आहे मॅगी 2 पॉकेट. काय आणले? मॅगी आणले 2 पॉकेट. मस्तपैकी हे 2 पॉकेट मॅगी आणलेली आहे. आणि फुल क्रीमवाला दुधाचं पॉकेट आणले 1 लिटर. मस्त थंड लागतो. एवढी ऊन पडली ना कालपासून आपल्या यवतमाळमध्ये. तर त्या याच्यामुळे ना खूप त्रास होत आहे उन्हामुळे. डोळे दुखत आहे, चिडचिड होते उन्हामुळे. हो खूपच. आणि आणले मसाल्याचं ताक. आमच्या इकडे एवढी ऊन वाढलेली आहे तर मुलीला पण खूपचे डोळे पण आलेले आहे. तर तिला काहीतरी थंड उष्ण द्यावं म्हणजे थंड द्यावं म्हणून ती उष्णता उतरण्यासाठी तर मी आणलेलं आहे हे ताक. आणि माझ्या आवडीचे बिस्किट आणलेले आहेत पुन्हा मोनॅको. तर तुम्हाला तर हे दिसणारच नाही ना, म्हणून मी आता असं ठेवते. मोनॅको आणलेलं आहे. मोनॅकोचं पॉकेट आणलेलं आहे. मला खूप आवडतं, मुलीला पण आवडतं. त्यानंतर आणले ओरिओचे बिस्किटचे 2 पुडे ओरिओ. हां बघा मला लई आवडतात, मुलीला पण आवडतात. क्रीम असते त्याच्यामध्ये. तर त्याला मग आता आपल्याला काय करायचं आहे ते मॅगी मी 2 ठेवून देणार आहे आतमध्ये. मी सध्या ती मिठी ठेवणार आहे. आणि ताक आहे. ताक नंतर फोडणार. मी मुलगी उठेल तेव्हा तिला फ्रेश प्यायला देणार. ठीक आहे. आणि फ्रीजमध्ये काहीच कमी नसतं बरं का. बघा सगळं फ्रीजमध्ये भरून असतं तुडूम डक. पण खाणार कोण नाही आमच्या ते, आम्ही खातच नाही. मग चला आता मी दूध फोडून घेते. चला दूध आणलेलं आपण दूध पण फोडून घेऊया मस्तपैकी. बायको बघा धारा शुद्ध धारा. खरंच खूप छान गायचं दूध आहे हे. आणि माहिती का खूप घट्ट असतं क्रीम. फुल क्रीमवालं असते याच्यामध्ये दूध. आणि खूप साय निघते, तशी जाडी साय निघते आणि चांगलं पण असते. तर मी काय करते आधी माझ्यासाठी चहा मांडून घेते, कारण मला चहा पाहिजे. चहाशिवाय मला एनर्जीच येत नाही. मला चायपत्ती खूप लागते बरं का चहामध्ये. तुम्हाला किती चायपत्ती लागते तर ते तुम्ही पण सांगा, कमेंट करून सांगा तुम्हाला किती चायपत्ती लागते. साखर थोडी कमी असते तरी चालेल मला, पण कोऱ्या दुधामध्ये चहा प्यायला मला पाहिजे. कोऱ्या दुधामध्ये किंचित पाणी. तर आता मी घेतले कोरं दूध घेतले, किंचित पाणी टाकणार आहे. ठीक आहे. तर आपण गॅस पेटवून घेऊया. आणि इथे गॅस आता चहा मांडलेला आहे. थोडं पाणी टाकून देणार आहे याच्यामध्ये. आता मी काय करत असते एका दमाने ना 1 लिटर दूध आणून ठेवत असते. थोडं दुधात पण पाणी टाकते. मी काय आहे आहे बघा उरलेल्या पोळ्या आहे आणि भात पण उरलेला आहे. कारण आम्ही काल ताईकडे गेलो होतो भाऊबीज करायला. तर त्याच्यामुळे काय झालं की पूर्ण म्हणजे स्वयंपाक तसाच उरलेला होता. तर आता त्या पोळ्यांचा जो आहे ना तो मी चिवडा करणार आहे. खूप छान लागतो चिवडा. ह्या बघा पोळ्या उरलेल्या आहेत.
आणि भात पण उरलेला आहे. हा ते भात पण उरलेला आहे. तर मस्तपैकी असा चिवडा करून खाणार. पुन्हा कोणाला आवडतो शिळ्या पोळ्यांचा चिवडा आणि शिळ्या भाताचा आणि पोळ्याचा चिवडा, आणि कोण कोण करून खातो मला कमेंट करून सांगाल बरं का. आणि मला पण खूप आवडतात, तर मी तर खाते. माझी मुलीला तर फारच आवडतात बाबा, तर ती करून मागते, पण मी नेहमी करून देत नाही. तर दूध तापायला ठेवलेलं आहे, इंडक्शन चालू करून देते. चालू केलं तर होत राहतं आरामशीर. पसारा उचलून ठेवला पाहिजे, पसारे नुसता पसारा चांगला वाटत नाही. तर पाव कमी करून देते. कढई खूप काळी झालेली आहे हो. कढईला जर कसं घासून नेले, काय वापर करू याच्यासाठी, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं. खूपच कढई खराब झालेली आहे माझी. भांड्यात टाकून देते, टेन्शन नाही राहणार आपल्याला. काय मग मी मंडळी, तुमची दिवाळी कशी काय झाली सांगा. आणि माझी दिवाळी तर नॉर्मलच असते, मी काही एकदम मोठी दिवाळी करत नसते. कसं आहे की कामं पण बघावं लागतात, सगळ्या गोष्टी करून आपलं काही होत नाही. त्याच्यामुळे मग जसं होईल ना तशी दिवाळी मी करत असते, मी टेन्शन घेत नसते जास्त. हां तर आता इकडे होते दूध आणि इथे होतोय चहा. कारण हे जे आहे ना हा खराब झालेला आहे, त्याच्यामुळे इथे काहीच करत नाही. पूर्ण बटर निघून गेलेली आहे, इस्तू निघला होता त्याच्यामुळे. आता चहा होत आलेला आहे माझा, तुम्ही बघू शकता. खूप फार कमी केलेला आहे मी, कारण गंध जळून जातो ना मग पूर्णपणे. त्याच्यामुळे मी काय केलं बघा, आता चहावर येतोय. हां तर चला आता चहा पण होत आहे आपला, चहा पण होत आहे. तर मित्रांनो, मला एक विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही माझी व्हिडिओ बघता का आणि बघत असाल तर माझी व्हिडिओ ना खूप कॉमेडी असतात, तुम्ही बघत चला. आणि तुम्हाला हसवतील अशी व्हिडिओ आहेत, काही माझी मोटिवेशनल व्हिडिओ आहेत, काही कॉमेडी व्हिडिओ आहेत, आणि काही असे काय म्हणतात ते थोडं छोटं ब्लॉग पण असतो. मला ब्लॉग काही जास्त जमत नाही, कारण की मला ब्लॉग करायला तेवढा वेळ नसतो. पण आता म्हटलं चला विद्यार्थी यायचे आहेत, तर तोपर्यंत म्हटलं थोडंसं. आता मला दूध पण आणलेलं होतं, माझ्याकडे असं टॉपिक पण राहत नाही आणि वेळ पण मिळत नाही ना तेवढा, तर त्यासाठी म्हटलं मग मला तेवढा काही ब्लॉग बनवणं होत नाही. तर चला आता मी कप घेऊन घेते, चहा शिजत आलेला आहे. आणि मला वाटतं विद्यार्थी आला असेल, चला बरं बघूया आपण आला काय विद्यार्थी. बापरे, पिशवी खालीच पडली होती ते बघा. तर पिशवी ठेवली मी उचलून, बघूया आपण, चला बरं. कित्येक विद्यार्थी आले, कोणीच आलेले नाही आहे. दिवाळी आहे ना, दिवाळीच्या सुट्ट्या काढतात मस्त विद्यार्थी. अजून कोणीच नाही आलेलं आहे बघा, पूर्ण क्लास खाली आहे. आणि हा रस्ता आहे आपला बाहेरचा, दिसत असेल तर. आणि हा आपला क्लास आहे, पूर्णपणे खाली आहे. आज मुद्दे विद्यार्थी यायचे आहेत, तर नंतर करूया आपण. चला आधी आपण चहा पिऊन घेऊया मस्त. एकदा चहा पिलं ना की मग एनर्जी येऊन जाते. चहा महत्त्वाचा आहे मला. बघा, चहा नाही घेतला ना मला कोरडं आवाज येते माझा, हे ना. हां तर चला आधी आपण चहा घेऊन घेऊ. तुम्ही घेतलाय का चहा? आज मला लेट झाली चहा घ्यायला, तर मी पण उशिरा उठले. काल आम्ही ताईकडनं उशिरा आलोत ना, त्यामुळे. तर मंडळी मला थोडं माफ कराल, कारण माझ्याकडे एडिटिंग करायला वेळ नसतो ना, त्याच्यामुळे मी काय करणार, एडिटिंग करून परत तो सेव्ह करावा लागतो. आणि एडिटिंग केल्याच्या नंतर तो सेव्ह होत नाही, कारण की माझ्या मोबाईलची स्पेस नेहमी फुल असते. त्यामुळे मी एडिट करू शकत नाही, आणि एडिट केल्यानंतर खूप प्रॉब्लेम जातात मला. तर त्यामुळे जसं माझा व्हिडिओ आहे ना तसं तुम्ही कंटिन्यू बघा, आणि आवडला तर सांगा मला माझा ब्लॉग कसा झालेला आहे तो. चला तर मग आपण घेऊया आता चहा गाळून. बघा चहा मस्त झालेला आहे, दिसते का तुम्हाला? बघा किती घट्ट आणि छान झालेला आहे. मला भारी आवडतो असला चहा. तुम्हाला कसा चहा आवडतो मला कमेंट करून सांगा. तर या मग चहा घ्यायला. आणि आपला ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि व्हिडिओला सपोर्ट करा, आणि आपल्या चॅनलला पण सपोर्ट करा. चला तर मग मंडळी, आजच्या पुरता एवढा ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.